हॅलो हॅलो चेक. चला दोन्ही संघांचे 12 प्लेयर. दोन्ही संघाचा 12 प्लेयर. चौदरवाडी संघाचा 12 प्लेयर. उत्तुंग असा षटकार या ठिकाणी. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 12 अंकावर. दुसऱ्या ओव्हरचा मारा करताना आदेश धोत्रेवाडी एंड करून सामना करेल तो दशरथ.
उत्कृष्ट अशी झेल सुनील या क्षेत्ररक्षेच्या माध्यमातून आणि पहिल्या विकेटचं पतन होते ते चौदरवाडी संघासाठी. दसरथची जागा भरून काढण्यासाठी आलेला तो मोहन, अतिशय घातक फलंदाज चौदरवाडी या संघाचा. पाहूया या ठिकाणी आपल्या संघासाठी काय कामगिरी करतो. आदेश याच्या पहिल्याच चेंडूवरती धोत्रेवाडी या संघाला मिळालेली मोठी शिकार दसरथच्या माध्यमातून. स्ट्राईकवर असेल तर मोहन सामना करेल आदेशचा. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल होत असताना या ठिकाणी उत्कृष्ट थ्रो. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. हलकासा कट केला होता लेग स्लिप ऑफ स्लिपच्या दिशेने. तितकीच चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षेच्या माध्यमातून. एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 15 धावा. पुन्हा एकदा गली रिजन मध्ये चेंडू 1 धावेसाठी. पुढील चेंडू मोहनसाठी आदेशचा. उत्कृष्ट असा टोलवलेला लेग साईडच्या दिशेने येतोय खणखणीत चौकार. मोहन हा फलंदाज अतिशय घातक चौदरवाडी संघाकडून खेळत असताना नक्कीच आंबिवली परिसर प्रीमियर लीग येथे उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या संघासाठी आता सज्ज झालेला आहे. त्याच्या फळीतून धावा येणं नक्कीच संघासाठी फायदेशीर ठरू शकतं. पुढील चेंडू ऑफ साईडच्या दिशेने एक सिंगल धाव. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 1-21. पुढील षटक घेऊन येत असताना धोत्रेवाडी संघासाठी धोत्रेवाडीचा वंडर बॉय किरण गावंडा, अतिशय आयकॉनिक प्लेयर या ठिकाणी आपल्या होम ग्राउंडवर खेळत असताना एक दांडगा अनुभव त्याला या ग्राउंडचा असताना आणि तसेच खेळपट्टी हवेची दिशा याचं पुरेपूर ज्ञान असताना या ठिकाणी बघूया पहिला चेंडू. थोडीशी एक अवांतर धाव या ठिकाणी 22च्या स्वरूपात पंच. वाईड प्लस 1 22ची धाव. पहिल्या चेंडूवर थोडासा दिशा भरकटताना किरण हा गोलंदाज. बघूया पुढच्या चेंडूचा मारा करेल. लोअर फुलटॉस आणि त्यावर आलेला हा चौकार.
2 चेंडू 1 धावच्या एक पुन्हा एकदा अतिशय ऑफस्टंपच्या साईडने गेलेला चेंडू डॉट बॉल या ठिकाणी प्रसाद प्रसादला कुठेतरी येथे चांगली कामगिरी करायला लागेल आपल्या संघासाठी, कारण समोर धोत्रेवाडीसारखा माध्यपर संघ पुन्हा एकदा प्लेस केला आहे कव्हरच्या दिशेने. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नाने दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण करत असताना प्रसाद आणि मोहन. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय संत गतीने चाललेला हा खेळ दुपारच्या सत्रात आपण पाहू शकता. पुढील चेंडू किरणचा प्रसादसाठी आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग कॅचसाठी आलेला, परंतु पोहोचू शकला नाही चेंडूपर्यंत आणि तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. धोत्रे संघासाठी कमीत कमी 50च्या वरती जर धावसंख्या असेल तरच येथे चौदरवाडीचे गोलंदाज ते रोखण्याचा प्रयत्न करू शकतात, अन्यथा चांगला बॅटिंग लाईनअप आहे. पुन्हा एकदा मिसफील्ड कॅचसाठी आले होते पण पोहोचू शकले नाहीत पूर्ण. क्षेत्ररक्षक सोनू अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असताना काही बिघाडामुळे त्यांना थोडीशी दुखापत असते दिसतंय, त्यामुळे ते चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. धावसंख्या जाऊन पोहोचली 33. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली 33. चौथा आणि शेवटचा षटक घेऊन आलाय धोत्रेवाडीसाठी ऋतिक. बघूया पहिला चेंडू ऋतिकचा मोहनसाठी. एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी पंचांचा 1 बाउन्सचा इशारा. दुसरा चेंडू थोडे ऑफ स्टंप मिस करताना पंचांचा इशारा येतो ते वाईड. कुठेतरी दिशा भरकडत असताना ऋतिक उत्कृष्ट असा लेग साईडच्या दिशेने तितकेच चांगले प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. षटकार. तीन ओव्हर 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 1 बाद 40. प्रसाद आणि मोहन यांच्यात नक्कीच चांगली पार्टनरशिप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू आणि लेग साइड चौकार. थर्ड मॅनच्या डोक्यावर. अतिशय उन्हाचा दिवस असून या ठिकाणी क्रिकेटसाठी तितकेच प्रेम आणि ते दाखवत असताना सगळे क्रिकेट रसिक आणि मान्यवर या ठिकाणी पुन्हा एकदा
ऑफसाईडच्या दिशेने एक पूर्ण, दुसरीसाठी प्रयत्न आणि या ठिकाणी फलंदाज बाद. दुसरीच्या प्रयत्नात मोहन यांच्या विकेटचं पतन होतं या ठिकाणी. आणि त्याची जागा भरून काढायला आले पुढील फलंदाज किरण. मोहनचं येथे विकेट मिळत असताना धोत्रेवाडी संघासाठी पुढील चेंडू ऋतिकचा किरणसाठी. पाहूया चेंडूवरती काही करामत करेल का. डॉट चेंडू या ठिकाणी, कमी उचलीचा चेंडू. डॉट. पुन्हा एकदा वारंवार डॉट चेंडू खेळत असताना किरण 2 बॉलची संधी मिळाली होती, पण काही आपल्या संघासाठी काही कॉन्ट्रीब्युशन देऊ शकला नाही. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर चौदरवाडीची धावसंख्या जाऊन पोहोचली 45. 46 या संघे 46 धावसंख्या करायला लागेल धोत्रेवाडीला जर या सामन्यात आपलं अस्तित्व, या शृंखलेत आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी. धोत्रेवाडी संघासाठी ओपनिंगच्या भूमिकेत दोन्ही हे घातक फलंदाज सुनील आणि किरण गावंडा.
चौदरवाडी संघाकडून गोलंदाजीसाठी आलाय तो प्रसाद. त्याचा सामना करेल अतिशय घातक फलंदाज धोत्रेवाडी संघाकडून किरण गावंडा. होऊयात पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना धोत्रेवाडी संघाला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा कुठून काढाव्या लागतील. दुसरा चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात डॉट चेंडू या ठिकाणी प्रसादच्या माध्यमातून. तिसरा चेंडू टाकेल प्रसाद आणि सामना करेल तो सुनील. बॅटची कडा घेत असताना कुठेतरी आणि सिंगल धाव कंप्लीट. पुन्हा एकदा चौथा चेंडू पहिल्या षटकाचा पॉवर प्लेची ओव्हर. षटकार मारण्याच्या प्रयत्नात उंची जास्त आणि लांबी कमी. किरण येथे स्वतःची विकेट टाकत असताना तितकीच चांगली झेल मोहनच्या माध्यमातून आणि पुढील फलंदाज आलाय किरणची जागा भरून काढण्यासाठी गौरव उर्फ सोन्या. विकेटची कुठेतरी एक संधी उपलब्ध झाली होती चौदरवाडी संघासाठी, परंतु यष्टीरक्षक किरण यांनी झेल ड्रॉप केला या ठिकाणी आणि झेल देखील ड्रॉप केला तो गौरव उर्फ सोन्या या फलंदाजाचा. याची नक्कीच मोठी किंमत चुकावी लागेल त्यांना. सरळ चेंडू आणि एक धाव हिट करण्याच्या प्रयत्नात पण मिस हिट झालाय. एक ओव्हरची समाप्ती या ठिकाणी पंचांचा इशारा आणि धावसंख्या होते ती 3. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं दुसरं षटक घेऊन आलेला तो राजेश. अतिशय अनुभवी गोलंदाज राजेश आणि त्याचा सामना करेल सोन्या. सोन्याची या ठिकाणी कॅच ड्रॉप केली आहे. पाहूया आता सोन्याला दिलेलं जीवदान हे कितपत फायद्याचं ठरतं ते धोत्रेवाडी संघासाठी. आणि पुन्हा एकदा सोन्याने मारण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी चेंडूची
बॅटची कडा घेत असताना पुढील चेंडू सुनीलसाठी ऑफ साईडच्या दिशेने आणि कॅच. जो सुनील खेळपट्टीवरती स्वतःचे पाय काढून उभा होता, एक धोत्रेवाडी संघाला आशा होती की हा फलंदाज जोपर्यंत आपला खेळपट्टीवरती उभा आहे तोपर्यंत अगदी सामना आरामात आपल्या खिशात टाकून आणू शकतो. पण आता त्याच फलंदाजाचं पतन होत असताना आणि त्याची जागा भरून काढत असताना नौका फलंदाज प्रवीण, अतिशय कमकुवत शरीरयष्टीचा पण तितकाच घातक फलंदाज यष्टीरक्षकाकडून वारंवार मिसफील्ड होत असताना या ठिकाणी आणि 22चे 4 धावा. चेंडू पडल्यानंतर दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धोत्रेवाडी या संघाची 10. विजयासाठी अजून 12 चेंडू 36 धावसंख्येची गरज असेल या ठिकाणी. चौदरवाडी संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय तो गोलंदाज अनंता. अतिशय अनुभवी खेळाडू आणि त्या अनुभवाचा परिचय देताना अनंता हे गोलंदाज पुढील चेंडू अनंत यांचा सोन्यासाठी. पुन्हा एकदा कमी उचलीचा लेकिन कमी उचलीचा परंतु स्क्वेअर चेंडू या ठिकाणी पंचांचा इशारा. पुढील चेंडू अनंताचा. पाहूयात काय करतोय. तितकाच उत्कृष्ट असा फटका आणि धाव. चेंडू जाऊन पोचलाय सीमा पलीकडे. पंच काय षटकार.
9 चेंडू 28 धावसंख्येची गरज असताना या ठिकाणी अशीच फटकेबाजी चालू ठेवावी लागेल, तेव्हा कुठे धोत्रेवाडी संघाचं अस्तित्व पुढील सामन्यामध्ये टिकून राहू शकतंय. अतिशय भेदक अशी गोलंदाजी चौदरवाडी या संघाची, परंतु पुढील चेंडू अनंताचा आणि बॅटची कडा घेत असताना या ठिकाणी चेंडू विकेटचं पतन. पुढील फलंदाज ऋतिक, अतिशय उत्कृष्ट असा फलंदाज ओपन सामन्यांमध्ये नेहमी चांगली कामगिरी करत असतो. आता पाहूया आपल्या संघासाठी स्वतःच्या होम ग्राउंडवरती काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल या ठिकाणी. दोन ओव्हर 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 18-3 बाद. पंचांचा इशारा, स्क्वेअर चेंडू. ओव्हरच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं, आनंद हे अतिशय अनुभवी गोलंदाज आणि आपल्या अनुभवावरती खरे उतरताना चौदरवाडी संघाकडून. या पुढच्या चेंडू ऋतिकसाठी त्याच पद्धतीचा चेंडू टोलवलाय आणि तितकीच उंची आणि तितकंच दूरवरती षटकार आणि षटक समाप्तीचा इशारा. 6 चेंडू 21 धावांची गरज असेल ती धोत्रेवाडी संघासाठी. ऋतिक आणि सोन्या या धावसंख्येचा चुराडा करतील का हे पाहणं तितकंच संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलाय तो उत्तम. 6 चेंडू 21 धावसंख्येची गरज आणि स्ट्राईकला असेल तो सोन्या. टप्पा पाडल्यानंतर बाहेर जात असताना चेंडू पंचांचा इशारा येतोय तो वाईड. इथून 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज असेल धोतरवाडी संघाला विजयासाठी. पुढील चेंडू उत्तमचा सोन्यासाठी. विकेटचं पतन या ठिकाणी. सोन्या ज्याच्यावरती आशा होती की टीमला तो विजय प्राप्त करून देईल, पण एक खराब फटका मारत असताना त्याचा विकेट या ठिकाणी उत्तमच्या खात्यामध्ये जात असताना पुढील फलंदाज आकाश. पाच चेंडू 20 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा हवेमध्ये गेलेला चेंडू आणि उत्कृष्ट अशी झेल. उत्तम यांना बॅक टू बॅक विकेट मिळत असताना आणि हॅट्रिकची संधी या ठिकाणी. बघूया उत्तम
हॅट्रिक घेतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आकाशला आकाशची जागा भरून काढण्यासाठी आला तो आदेश. गोलंदाजीतून आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करून आता बघूया फलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी काही कॉन्ट्रीब्यूट करतोय की. सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने एक सिंगल धाव आणि ऋतिकला स्ट्राईक घेणे गरजेचे असताना त्याला स्ट्राईक देणे आणि हीच स्ट्राईक रोटेशन ही मॅचमध्ये इम्पॉर्टंट ठरत असते नेहमीच. पुढचा चेंडू उत्तमचा ऋतिकसाठी. वारंवार डॉट चेंडू खेळत असताना ऋतिक या ठिकाणी उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी धावसंख्या 19. 2 चेंडू 19 धावा. अगदी रिव्हर्सचा अटेम्प्ट करताना या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी करत असताना बॅक टू बॅक विकेट घेतल्या असताना या ठिकाणी हॅट्रिकची संधी उपलब्ध होती परंतु हॅट्रिक झाली नाही. शेवटचा चेंडू उत्कृष्ट असा षटकार आणि तुफानी बिग 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 हिट षटकार. विजय संघाचे कर्णधार आणि सुरेश 11 पोसरी संघाचे कर्णधार त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचंय. आपला नाणेफेकीचा कौल पूर्ण करून चौदरवाडी संघाचा कर्णधार आणि सुरेश 11 पोसरी संघाचा कर्णधार त्वरित टॉस बॉक्सचा ताबा घ्या. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना चौदरवाडी विपक्षात सुरेश 11 पोसरी. अतिशय दूरवरून आलेला संघ रसायनी परिसरातून या ठिकाणी टेंबरे आयोजनामध्ये खेळण्याची इच्छा असताना येथे आपले हजेर लावत असताना तितकाच चांगला खेळ करून आपल्या गावाचं नाव आंबिवली परिसरामध्ये गाजवत असताना